रामकृष्ण हरी. तर कसं आहे मित्रांनो, मी गेलो होतो तमिळनाडू, रामेश्वरमचं मंदिर आहे तिकडं. आणि धनुषकोडी धनुषकोडी म्हणजे आपल्या भारताचं लास्ट ठिकाण आहे तिथं. एकदम भारी ठिकाण आहे. तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये, एवढं जर भारी वाटतं आहे. तिन्ही साईडनं पूर्ण समुद्र आहे आणि एकच रोड जातो आणि तिथून पण यू टर्न करून घ्यावं लागतं आपल्याला. ही बघा, ही आपल्या जाताना डाव्या साईडचा समुद्र आहे. किती जबरदस्त समुद्र आहे. आणि हे उजव्या साईडचं म्हणजे इकडल्या साईडला पूर्ण समोर बघितलं तर एक 20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर असे आसपास काहीतरी श्रीलंका आहे असे म्हणतात. आपल्याला काय माहीत नाही. बघा, इथं आपला रोड संपला आपल्या भारताचा. तर इथं यू टर्न करून आपण उभा राहणार आहे, पाठीमागे जाणार आहे. इथला आपला म्हणजे इथून पुढं रोडच नाही आहे. तर इथून यू टर्न करून आपण माघारी गाडी लावली. माघारी गाडी लावल्यावर चला म्हणलं आता आपण तिथं जावं. तिथं गेल्यानंतर वानर दिसले आपल्याला, जी श्रीरामाच्या काळात तेव्हा युद्ध केलं होतं स रावणासोबत. ते त्यांचं दर्शन घेतलं आपण, फोटोशूट केला तिथं उतरून. खरंच मस्त वाटलं. एकदम निसर्गमय आणि एकदम भारी वातावरण वाटलं. आणि तुम्ही जर तिथं बघितलं, समुद्र तर एवढा भारी आहे ना, असं वाटतं की काचच आहे, काचेचाच समुद्र आहे का काय असं वाटतंय. बघा किती जबरदस्त आणि भारी वाटतंय. मी तर एवढं बघत राहिलो ना, एक अर्धा तास नुसतं समुद्राकडे बघत होतो. एवढा भारी समुद्र कसा असू शकतो. खरंच श्रीरामकृष्ण हरी.